तर पुण्यामध्ये 5 वेळा बटन दाबल्यानंतर लाईट लागल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलाय। लाईट लागत नाहीये, मतदारांना हा आक्षेप नोंदवलेला आहे। पुण्यामध्ये 5 वेळा बटन दाबलं आणि त्यानंतर ईव्हीएमचा लाईट लागला असा प्रकार समोर आलेला आहे। लाईट लागत नाहीये बटन दाबल्यावरती असा आक्षेप एका मतदारानं नोंदवलाय। लाईट मी पहिली याच्यातली तीन दाबली, पण चौथ्या याच्यात दाबायला गेलो तेव्हा 2-3 वेळा दाबलं, पण 5व्या वेळेला जोरात दाबलं तेव्हा चालू झालं। 3 वेळा लागलीच नाही लाईट, लावली नव्हती लाईट, म्हणून मी थोडा आक्षेप घेतला, मग जरा जोरात दाबून बघितलं तेव्हा लागली। तर पुण्यामध्ये एका मतदारानं घेतलेला आक्षेप, ईव्हीएम वरती लाईट लागत नाहीये आणि त्यानंतर मुंबईतली पुन्हा एकदा आपण दृश्य बघतोय। निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे। भूषण गगराणी जे आहे ते आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी पोहोचलेले आहेत। तर आणखीन एक महत्त्वाची बातमी, पुण्यामध्ये प्रभाग 26 मध्ये ईव्हीएम जे आहे ते बंद पडलेलं आहे। प्रभाग क्रमांक 24 मध्ये गोंधळ उडालाय, याचं कारण म्हणजे ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय। 7:30 वाजल्यापासून रांगा लागल्यात, मात्र मतदान करू शकत नाहीयेत मतदार, कारण ईव्हीएम बंद पडलंय पुण्यात प्रभाग क्रमांक 26 मध्ये। बरोबर 1 तास होऊन गेलेला आहे आणि प्रभाग क्रमांक 24 मध्ये हा गोंधळ अजूनही कायम आहे। 7:30 वाजल्यापासून या ठिकाणी मतदान झालेलं नाहीये। मतदार राजा जो आहे तो मतदान केंद्राच्या बाहेर रांग